प्लीज मंचावर या. हरकत नाही. क्लिअर होता आणि इतक्या इमोशन्स, इतक्या गोष्टी घडतायत ट्रेलरमध्ये, त्यामुळे चित्रपटात तर इट इज गोइंग टू बी अ रोलर कोस्टर राईड हे लक्षात येतंय. त्यामुळे आधी तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. इतका सुंदर चित्रपट तुम्ही आम्हा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच आणणार आहात. आणि मला मला फार गंमत वाटते की इतकं इंटरेस्टिंग कास्टिंग आहे. म्हणजे मला असं वाटतंय ही सगळी दिग्गज लोक पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवरती कुठल्या तरी स्टोरीमध्ये आपल्याला दिसणार आहेत. आणि मला त्याच विषयी थोडंसं विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हा सर्वांचं एकमेकांशी झालेलं बॉन्ड असेल किंवा नात्यांवरची गोष्ट उलगडत जाताना तुम्हाला नात्यांमधला एखादा असा पैलू जो ह्याच्या आधी गवसला नव्हता, तर तो ह्या प्रोसेसच्या दरम्यान गवसला का? नमस्कार. ट्रेलर मी पहिल्यांदाच बघितलं आणि खूप छान झालं आहे ते ट्रेलर. कारण असं बरेचदा होतं की टीझरमध्ये बऱ्याच गोष्टी आपण रिव्हील करतो, मग गाणं आलं, त्यातनं काही गोष्ट कळते, मग ट्रेलर आला, तर मला आता उत्सुकता होती की आता काय उरेल. पण खूप सिनेमा उरलाय आणि खूप महत्त्वाचा भाग त्यातला अजून आपण बघितलाच नाही आहे. तर छान वाटतोय ट्रेलर. हा सिनेमा करताना जशी ही सिनेमातल्या पात्रांची नात्याची गोष्ट आहे, तसं सेटवर पण अनेक जुनी आमची असोसिएशन्स एकमेकांशी असलेली माणसं आम्ही सेट करतो. जरी आम्ही स्क्रीनवर सगळ्यांनी एकत्र काम केलं नसलं तरी सुद्धा अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही एकत्र काम करणारी माणसं. फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत तसं झालं. म्हणजे गिरीश काकांविषयी सांगायचं झालं तर देहबान नावाचं माझं दुसरं नाटक होतं, त्यात मी अगदी नवीन जेव्हा आले होते तेव्हापासून मला माझ्या आगाऊपणाला पाठीशी घालणारे आणि माझं कौतुक करणारे जे काही माझे सिनियर मित्र आहेत त्यातले गिरीश काका, ज्यांनी मला अगदी या क्षेत्रात लहानाचं मोठं होताना, म्हणजे वयाने अजून कर्तृत्वाने व्हायचंय पण बघितलंय. तसं सिद्धार्थ विषयी सांगायचं तर सिद्धार्थची पहिली सिरियल अग्निहोत्र, त्यात आम्ही एकत्र होतो. रोहिणीताईंबरोबर मी कामच केलं. विजय सर माझे मास्तरच आहेत, आदित्य मित्र आहे. तर हे वेगवेगळ्या पातळ्यांवरची ही नाती सिनेमात वेगळ्या पद्धतीने उलगडत होती आणि त्याचा खूप उपयोग झाला. कारण ते एकमेकांना समजून घेणं, बांधून ठेवणं, जे काही सिनेमात आहे त्याचं लेअरिंग करताना कदाचित या गोष्टींचा जास्त उपयोग झाला आणि चांगलं वाटलं. वेगळ्या अनवट पद्धतीने जाणारी गोष्ट आहे. कुठच्याही प्रकारे ज्यांनी सिनेमा बघितला त्यांनी मला हेच सांगितलं की मी शेवटपर्यंत मला कळत नव्हतं की कुठे कुठे जाते आहे गोष्ट, आणि फारच चांगला अनुभव घेऊन बाहेर पडलो. तर मला वाटतं हे कथेचं आणि चित्रपटाचं यश आहे. चांगलं वाटतंय. बघूया आता प्रेक्षकांना काय वाटतंय. नक्की 100% आवडेल. एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला चौघांनाही की ह्या आधीही तुम्ही मुक्ताताई आणि डॉक्टरांसोबत काम केलेलं आहे, तुम्ही सुद्धा आणि तुम्ही सुद्धा सर. तर हे दोघं जण तुमचे लकी मॅस्कॉट्स वगैरे आहेत का? अर्थातच. त्यामुळेच तर ही सगळी माया गोळा करण्यासाठीच त्या सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. आणि खूप चांगली माणसं, खूप गुणी कलाकार कोणाला नको असतील आपल्या सिनेमामध्ये. सिद्धार्थ पण त्याच्याबरोबर दुसऱ्यांदा काम केलं मी आणि फार मजा येते त्याच्याबरोबर काम करायला. सो डॉक्टरांबरोबरही काम केलं, मुक्ताबरोबरही केले. सो हे लकी लोक आहेतच आमच्यासाठी. आता प्रेक्षक अजून ते प्रूव्ह करतील माझ्या मते. एक नात्यांबद्दल सांगायचं झालं तर या मंचावर असलेल्या सगळ्यांबरोबर माझं एक वेगळं नातं आहे. मी मुक्ताबरोबर माझ्या करिअरला सुरुवात केली आहे आणि तिचा अभिनय पाहत म्हणजे ती बॅटिंग करतच होती आधीपासूनच, पण म्हणजे तिच्या अभिनयाला इन्फ्लुएन्स होत मी सुद्धा त्या पद्धतीनं नीट विचारपूर्वक काम करायला सुरुवात केली. सरांबरोबर मी पहिला सिनेमा, एक हिंदी सिनेमा होता जे मिलिंद उके दिग्दर्शक आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही हमने जीना सीख लिया म्हणून एक सिनेमा केला होता. आदित्य दादा बरोबर मला काम करायची संधी केव्हापासून हवी होती. मला आठवते मी त्याचा सिनेमा पाहिला होता आंधळी कोशिंबीर, तेव्हापासून मला आदित्य दादा बरोबर काम करायची संधी हवी होती. नितीन बद्दल सांगायचं झालं तर तो प्रोड्युसर आहे, पण तो सेटवर प्रोड्युसर म्हणून कधीच न वावरणारा माणूस आहे. म्हणजे आम्ही एक सिनेमा केला होता समीर जोशी यांचा.
त्याच्या शूटिंगसाठी सुद्धा आम्ही एक 7-8 दिवसाचं लंडनचं शूट केलं होतं. अगदी छोटासा क्रू होता आणि छोटा क्रू म्हणजे 4 जणांचा क्रू होता आमचा. आणि त्यात नितीन स्वतः प्रोड्युसर असून तो कॉस्ट्युम्सना इस्त्री करणार, मग सगळं कॉफी कोणाला हवी एखाद्याला जर का सिनेमा घडवायचा असेल ना तर मग तो कुठल्याही पद्धतीनं काहीही करून तो ते घडवतो. तो हे नाही बघत बसत की बाबा मी तर प्रोड्युसर आहे मग मला कोणीतरी आणून दिलं पाहिजे. ते नंतर होतं, आपोआप होतं. पण जेव्हा आपण आपलं सगळं काय म्हणू जीव ओतून त्याच्यात टाकला ना तर तो सिनेमा घडतो आणि ते बघायला प्रेक्षकांना जास्त मजा येते. मुक्ताबरोबरचं किंवा डॉक्टरांबरोबरचं नातं असं आहे की भले आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली असेल, म्हणजे मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं असेल, त्याच्यानंतर सुद्धा मी मुक्ताबरोबर एक सिनेमा केला होता अजय नाईक यांचा, लग्न पहावे करून म्हणून. त्याच्यानंतर परत अनेक वर्षांनी आम्ही एकत्र काम करतोय. पण ते आमचं नातं त्या एका जुन्या रेकॉर्ड सारखं आहे. म्हणजे ती रोज वाजवायला पाहिजे असं काही नाही आहे, पण ती अनेक वर्षानंतर काढून वाजवली तरी ती रेकॉर्ड तितकीच सुरेल वाजणार आहे. सो हे ते तसं आहे. आणि हाच आमचा सिनेमा आहे की तुम्हाला कोणी ना कोणीतरी लागत असतं. जसं आम्हाला भले फॅमिली असेल आमच्या घरी, पण इथे आम्ही सगळे एकटे असतो. पण इथे एकटे असताना आम्हाला कोणी ना कोणीतरी हवं असतं. म्हणजे मी फॅमिली शोधत असतो माझ्या करिअरमध्ये सुद्धा. मला मोठ्या भावासारखा आदित्य पाहिजे बरोबर, मला वडिलांसारखे डॉक्टर पाहिजे बरोबर, मला एका खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या ताईसारखी मुक्ता पाहिजे बरोबर, आणि मला खूप चांगल्या पैसे असलेला मित्र असतो ना तसा नितीन की बाबा हा भारी आहे, हा आपलं बिल भरणार असा नितीन पाहिजे बरोबर. सो नाती आम्ही तशीही शोधत असतो आणि सिनेमातही आम्ही आमच्याकडनं हरवलेली नाती शोधतोय. मग ती जसे पात्र आमच्या आयुष्यात येत जातात त्यांच्यात आम्ही आमच्याकडे काय नाहीये ते आम्ही शोधतोय आणि ते एक जिग्सॉ पझल लावून बघण्याचा प्रयत्न करतोय की चित्र पूर्ण होत आहे का. थँक्यू दादा. मला असं वाटतं की चित्रपटाचं टायटल जे आहे माया, आणि जसं वैभव दादांनी सुद्धा म्हणलंय की बिना तोरणाचे दार, त्यामुळे मायेला कुठल्याही प्रकारचं ती दार नॉक करून नाही जाणार आहे. ती बारीकशी फट मिळाली तरी त्यातून झिरपत आज जाणार आहे. आणि मुक्ताताईचा एक अखंड सगळा प्रवास जो इथे दिसतोय तुमच्या सगळ्यांसोबतचा, त्यातून हे लक्षात येते की माया कुठून कुठून कशी मी इमोशन म्हणते, कॅरेक्टर तर आहेच, पण ते इमोशन आपल्याला कधी कधी नको आहे असं आपल्याला वाटतं, पण तरी ते आपल्या दारावरती नॉक करतं आणि मग एकदम पटकन आपल्याला ते हिट होतं की शपथ ह्या मायाची आपल्याला गरज होती बहुतेक इतका काळ. तर हे सगळं म्हणजे मला तो आता लूप लागलाय मला असं वाटतंय चित्रपटाचा. आणि मी खूप एक्साइटेड आहे की कधी एकदा 27 तारीख येते आणि आपण सगळेजण चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघतोय. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला नक्कीच डॉक्टरांकडनं सुद्धा ह्या चित्रपटाविषयी संपूर्ण प्रोसेस, कारण खूप अवघड पात्र आहे हे आम्हाला सगळ्यांना दिसतंय की वेदना होतीये आणि तरी त्यातूनही बाहेर येऊन तुम्ही सुद्धा कोणाला तरी काहीतरी समजवताय की प्लीज पुन्हा एकदा चान्स दे. तर ह्या मागची प्रोसेस काय होती सर? चित्रपट जेव्हा पहिल्यांदा मी ट्रायलला बघितला तेव्हा माझी पहिली रिॲक्शन अशी होती की आदित्यकडे मी सांगितलं अतिशय सुंदर असं एक काहीतरी कोरीव काम केलेलं किंवा अतिशय चांगली कला वापरलेलं असं एक खूप मोठं काहीतरी आहे. आणि त्यातला एक पीस माझ्याकडनं त्यांनी कोरून घेतला आणि तो तिथे बसवलेला मी पाहिला पहिल्यांदा. आणि मला जेव्हा बाकीच्या गोष्टी दिसल्या तेव्हा मी स्वतःच एकदम आवाज झालो होतो की अरे मी ह्यातला एक भाग आहे. कारण चित्रीकरणाच्या वेळी खरंच नाही असं सगळेजण सांगतात मला काही माहीत नव्हतं, पण मला खरंच काहीही माहीत नव्हतं. या कॅरेक्टरच्या आजूबाजूला काय आहे, आजूबाजूची कॅरेक्टर्स काय 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 करून येत आहे आणि त्यात मी कुठे आहे. पहिलं मला जाणवलेलं हे म्हणजे की मी फार एका चांगल्या कलाकृतीत काहीतरी मुळात मी दिग्दर्शकाचा नट आहे. मी स्वतः नाही काही फार करत, मी दिग्दर्शकावर खूपच अवलंबून असतो, कोरा असतो एकदम, आदित्यला माहिती आहे. आणि मला जे काय आज मी केलं या चित्रपट तेव्हा केलं ते सगळं आदित्यच्या ब्रीफिंगमुळे केलं. त्याने जे सांगत गेलं तसं करत गेलो. कट म्हणताना त्याच्या स्वरावरनं मला कळायचं की शॉट चांगला झालेला आहे, एक्सप्रेशनवरून कळायचं.
पण चित्रपट बघितल्यानंतर मात्र मी या सगळ्यांची कामं बघून खरंच कृतकृत्य झालो असं मला वाटलं. हिच्याबद्दल काय बोलू? देहभानमध्ये मी अजून लोकांना किस्सा सांगतो, नवीन नटांना नट्यांना. देहभान नावाचं नाटक होतं, याच्यात तिच्या एंट्रीज आणि काम खूप कमी होतं आणि ही आज जायची, नेक्स्ट चेंज करायची आणि पहिल्या विंगेत येऊन असं एक लहानपणी तुम्ही खेळणं पाहिलं असेल, टप्पू नावाचं खेळणं असतं, असं बसलेलं असतं, तशी ही पूर्ण वेळ पहिल्या विंगेत बसलेली असायची. ते बाळाचे पाय पाळण्यात काय दिसतात म्हणतात, तसं हिचे पाय मी तेव्हा विंगेत पाहिले होते आणि मी तेव्हा म्हटलं होतं ही मुलगी काहीतरी करणार पुढे आणि तसंच तिने करून दाखवलं. ते तिचं दुसरं नाटक होतं आणि त्यानंतर मी तिची प्रगती स्वतः बघतोय. मला खूप बरं वाटलंय काम बघताना. याने माझ्या मुलाचा रोल केला होता, त्याची सिन्सिअरिटी मी बघत होतो, तो किती साधा आहे अदरवाईज आणि किती छान काम करतो हे मला माहिती होतं. त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपटातही काम केलं. इथेही तो माझा मुलगा होता, तेव्हा बाप मुलाचा एक प्रसंग तुम्ही चित्रपटात बघाल, तो बघताना मी करून सुद्धा मला त्या क्षणी राहवलं नाही इतकं मी हे झालो होतो. आदित्यनी खूप छान सीन समजावून सांगितले मला. एक तर मुळात ही फिल्म खूप छान लिहिलेली होती. तो म्हणाला तसं की नुसती भाषा येऊन चालत नाही, ती नीट अभिनय करून बोलावी लागते. तर सगळा चान्स त्याच्यामुळे आम्हाला मिळाला की ते नुसतं बोलणं नाही आहे, त्याच्या मागचं जे काय आहे सगळं ते करता आलं. मला एकदा ही फिल्म पाहून असं वाटतंय की परिस्थितीजन्य निराशा, नैराश्य म्हणूया आपण, निगेटिव्हिटी म्हणूया, नकारात्मक म्हणूया किंवा जे काय असेल ते जे मायनस झालेलं असतं, अशी ही पात्र सगळी पुढे त्यातनं सगळ्यांना आशा मिळते त्याला, आणि ती आशा म्हणजेच माया आहे. आणि हे प्रत्येक कॅरेक्टर मला जाणवलं आणि तो इतका सुंदर मेसेज आहे या फिल्ममधून की ते ज्याला ज्याला रिलेट होईल, ज्या ज्या वयाच्या त्या परिस्थितीतून गेलेल्या माणसाला, त्याला डेफिनेटली यातनं पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आणि त्याला एक दिशा जगण्याची मिळणार याची मला पूर्ण खात्री वाटते. तर त्या दृष्टीने हा चित्रपट मला म्हणजे नुसताच ज्याला आपण म्हणतो की पिफमध्ये सिलेक्ट झाला किंवा स्पर्धेत आलापेक्षाही मला ही फिल्म सामान्य माणसांसाठी जास्त महत्त्वाची वाटते आणि त्यामुळेच ती कमर्शियल किंवा आपण म्हणतो की सगळ्या फिल्मसारखी आहे अशी वाटते. आणि तो डेफिनेटली से किंवा मेसेज या चित्रपटातून मिळेल. आणि त्यातला एक भाग मी होतो. नितीन वैद्यांमुळे मी इथे या चित्रपटात आलो आणि जसं सिद्धार्थ म्हणाला तसंच की ते निर्माते कधीच नसतात म्हणजे चित्रपटाच्या आधी असतात ना, चित्रपटाच्या वेळी असतात, चित्रपटाच्या नंतर सुद्धा नसतात. ते खूप छान मित्र त्यांच्यामुळे मला मिळाला. आदित्य पण काम करता आलं आणि छान चित्रपट करता आला. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू सो मच.